आजी कोणत्या गावातले? तिथं नाही बसता यायचं ना, गाडी उंच आहे माझी. आता तुम्हाला नेलं असतं. छान दिसलं ते अजून पण 60 नाही 60 नसेल, जास्त असेल. नाही नाही पैसे ना मी असं दाणाचा डबा घेऊन हा हा प्रश्न माझा कोंबच मोडलाय, म्हणजे मनका मोडलाय. मनका मोडलाय. बर, मग घरात कोण कोण आहे? घरात कोण नाही, नणंदे तिघी जे मुंबईला हात भरणे येतात. आणि तुमची मुलं वगैरे? ती मुलं दोघं इथं, ती मुंबईला आहेत. मुंबईला आहेत का? आणि थोरली सून आहे वाईट वाईट. पुरींची शाळा आहे, ती कामाला जाते. बर, मग तुम्ही 11वीला आहे आणि एक 14वीची परीक्षा. तुम्ही इकडे एकटीच आहे का गावाला? ती नणंद आहे ना, आता मी जाते लोकांची इथे झोपाया. ती नणंद असली म्हणजे मग दोघी झोपतो. बरोबर, पण जाते कामाला वाईला. तुम्ही स्वयंपाक स्वतःच करता? बर, चांगलं. शेती मी करते बाबा आता सुद्धा या वयात? शेती सुद्धा करते. शेती काय करता? भात करते, सोयाबीन करते. तुम्ही स्वतः? म्हणजे तुम्हाला तर चालता येत नाही व्यवस्थित? चालता येत नाही, पण लावते बिलते सगळे करते. सगळे काढणी बिडणी करते. मदतीला. मग तुम्ही पण ह्या वयामध्ये तुम्ही भात लावणी करता? काय काय करता? कोणकोणती पिकं घेता? सोयाबीन आता मी एकटीच काढणार आणि भात. बर, सोयाबीन 2 पिकं घेता वर्षातून? 2 पिकं. बाकीचे थोडेफार भाजीपाला वगैरे? ती नणंद आणते. हो का? आम्ही वायला गेले होते, ते येताना भाजी पाला वगैरे आणले. बर, तुमचं काय नाव? माझं नाव दगडाबाई. दगडाबाई. पुढं काय? आनंदा सनस. आनंदा सनस. सनस. सनस आहेत का तुम्ही? सनस आहे. एवढ्या वयाच्या बाया आमच्या इकडे काम नाही करत. आमच्या इकडं आमच्याकडे काय सुना केला तर लगेच सासा लगेच जागेवर बसतात. तुम्ही फार शेती करताय, सोयाबीन लावताय, भात लावताय. बघा ना तुम्ही आता. आणि आमच्या इकडलं आता माझी आई पण त्याच्यामध्ये, पण माझी आई काम करते बरं का, असं काही नाही, माझी आई काम करते. पण कसं घरामध्ये सून आली का घरातली लगेच सासूबाई झालेली, ती लगेच आराम, सगळं आयतं खायला वगैरे. नाही ना? हो, तेवढं आहे. आता सासा काम करतात, सुना बसून खातात, तेवढं आहे. पण आजीला मानलं बरं का. पण तुम्हाला एवढं काम करताय म्हटल्यानंतर आता काय दुखतं का? पाठ बीट काय दुखते का? महिन्याला एक इंजेक्शन? पाठ दुखती म्हणून पडले होते ना तुम्ही? हो का? बर, मी दादा तुमच्या इथं आले जाऊन. चला येऊ का आजी मग मी? आता तुम्हाला सोडलाच, माझी गाडी उंच आहे. आता मी तुम्हाला सोडला नाही बसत ना, 2 व्हीलरवर नाही बसत. हा, ते जुन्या काळातल्या लोकांना आहे ना, वय अजून माहिती नाही, नोंदच नाही त्यांची ना. आमचा जन्म दादा माझं 60 वय जायला असेल ना. एक जास्त असेल. तुम्ही 70च्या पुढे असेल. 70च्या पुढे. 70 आहे? नाही एवढं नाही, 60. तुमचा जन्म झाला त्यावेळेस नेमकी काय होतं? नेमकी काय असं काय आठवतंय का काही? नाही आठवत नाही मला. पण एवढं आहे की साताऱ्यामधल्या सगळे लेडीज आजीबाई सगळे स्वतःला तरुणच समजतात. ठीक आहे, असू द्या. चांगलं वाटलं तुम्हाला बघून आणि तुम्ही चालताय. आम्हाला वाटतं तुम्हाला मदत करावी, पण आम्हाला मदत करता येत नाही तुम्हाला, कारण 2 व्हीलर तुम्हाला बसता येणार नाही. नाही तर मी तुम्हाला मदत केली असती. गाडी कुठे जाते आता? आता मी चाललो रायरेश्वरला. नाही, मुक्काम करणार आहे. एवढं दळण नेता का तिथे दुकानावर? दुकानावर कुठं? तिथं माग आहे की दुकान. किती लांब आहे दुकान? तिथं जवळ आहे. आता इथं ते पण दुकानाचं नाव काय आहे? शेलार आहे का? बरं, विचारतो मी. देतो. घे ग ते. माहिती ते दळायला द्यायचंय. किती लांब आहे इथून? राईटला का? म्हणजे डाव्या साईडला का उजव्या साईडला आहे? डाव्या साईडला आहे का? पिठाचे रोडच्या कडेलाच आहे का? बरं, ठीक आहे, देतो मी.
हो देतो जावं आजीची पिठाची हे घेतलेली दळण घेतलेलं आहे. आजीला चालवत नाही म्हणून आपण तिला थोडीशी मदत करतोय.